आणि मग आकर्षण जी तुला त्रास देत आहेत, त्या आकर्षणांपासून दूर जाण्यासाठी पुन्हा तू मनाचा देखील निग्रह कर. मनाचा निग्रह करायचं तर बुद्धीचं ऐक आणि बुद्धीचं ऐकून मनाचा निग्रह केला, की आपोआप ही इंद्रिय त्यांना पाहिजे तसं वागू शकत नाहीत. भगवद्गीता श्लोकांप्रमाणे, अर्थाप्रमाणे, उच्चारांप्रमाणे शिकण्याचा वर्ग नाहीये. बरोबर. आपण ती आत्मसात करून आपल्या आचरणामध्ये, आपल्या हृदयी, आपल्या मनामध्ये जोपर्यंत ही भगवद्गीता पूर्ण रुजत नाही, तोपर्यंत अर्जुन आणि कृष्ण याची व्याख्याही कळत नाही आपल्याला. हे लक्षात आलं पाहिजे. कृष्ण म्हणजे काय? मग काय घरून जाऊन आपण डेकोरेशन करायचं? नाही. मुकुट घालायचा? चिलखतं घालायची? त्याचे ते छान असतात तसे कपडे घालायचे? असं नाही चालत. काका मला इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की म्हणजे सगळे लोक कर्माला दोष देतात, की कर्म माझं असं. म्हणजे त्या जीवनाला दोष देतात. मग श्रीकृष्ण अर्जुनाला जे कर्म करायला सांगतायत, तर ते कर्म आणि हे कर्म याच्यात काय फरक आहे का? आपण बोलताना बोललोय, की अर्जुन म्हणाला याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी. महाभारतामध्ये याचा संदर्भ आला, की एखादं कर्म आम्ही जेव्हा करत असतो, तेव्हा त्या कर्माच्या पाठीमागचं पूर्ण ज्ञान पाहिजे. त्या कर्माच्या पाठीमागे आपण ज्यांना प्रमाण मानतो, त्या प्रमाणाबद्दल आपल्याला श्रद्धा पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ज्यांना आदर्श मानतो, त्यांच्याबद्दल मनात भक्ती, श्रद्धा आणि प्रेम ह्या 3 गोष्टी नसतात, तोपर्यंत त्यांच्यासारखं आचरण करण्याची कधी कोणाला इच्छा होत नाही सुवर्णा. लक्षात ठेव. ते का मी खरंच माझ्या घराण्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी करतोय का? मी नाव होण्यासाठी करत असेल, तर माझं नमस्कार. टॉक टाइम मराठी पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कधी कधी वाटतं ना, की आपण रोज इतकं काय काय करत असतो, पण हे सगळं करताना आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातोय. म्हणजे भगवद्गीता काय सांगते, की कर्म करत राहा. पण त्या कर्माशी स्वतःचं आयुष्य पूर्ण बांधून ठेवू नका. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण काकांकडनं कर्मयोग याच्यावरती त्यांच्याकडनं खूप गोष्टी ऐकणार आहोत आणि जास्तीत जास्त ज्ञान त्यांच्याकडनं ग्रहण करून घेणार आहोत. कारण कृष्णदास काका आपल्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी येत आहेत. मग आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊयात. नमस्कार काका. काका, कर्म हा विषय ऍक्च्युली समजायला कठीण आहे असं म्हणतात. पण खरंच कर्म हा विषय समजायला कठीण आहे का? आता आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाला सुरुवातच करत आहोत. हो. तर बघा, अ, ह्या पुढच्या एका अध्यायामध्ये आता आपण काय करूयात, कर्म. मग ते एखादी गोष्ट करण्याच्या पाठीमागची भावना काय असली पाहिजे? मग आपण आपल्यासाठीही कर्म करू शकतो, दुसऱ्यांसाठीही करू शकतो. आणि जिकडे कर्मातून मुक्ती पाहिजे असं शिकवतात, तिकडे ती परब्रह्म परमात्म्यासाठी करा. मग कुठे सांगतात आपल्या गुरूंसाठी करा. आपण निष्काम कर्म करा. तर कर्म, कर्माचा हेतू आणि कोणाला समर्पण करायचंय, अशा याच्यामध्ये आपण आज आता या सांख्ययोगाचा थोडासा भाग झाला, की मग आपण या कर्म या शब्दाकडे येऊ. हो, चालेल. आणि एक गोष्ट विचारू का सुवर्णा, हो. की अ, आपल्याला शब्दांच्या अर्थांपेक्षा आज माझ्या आयुष्यात, कारण तुमच्या सगळ्यांचा इंटरेस्ट पाहता, अ, भगवद्गीतेचे अ, संस्कृत श्लोकांचे मराठी अर्थ, इंग्लिश अर्थ किंवा रिजनल लँग्वेजमध्ये आपण अर्थ सांगू शकतो. हो. पण तो अर्थ स्वतःच्या आयुष्याला कसा जोडायचा, यावर जे आपल्याला खूप आतून भगवद्गीता जवळची वाटली पाहिजे, हो, ते खरं. आपण याच्यातून साध्य करायचा प्रयत्न करूयात. हो, हो. आणि ते तुम्ही खूप छान आम्हाला समजून सांगताय. ते समजून घेता म्हणून छान तर सगळ्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं. हो.
आपण हे जेव्हा समजावून घेतो, तेव्हा खरं तर आपली इच्छा, तळमळ आणि नकळत भगवद्गीतेबद्दलचं हे प्रेम वाढत जातं. हो. नाहीतर काय झालंय, की मागे एका एपिसोडमध्ये बघ तुम्ही म्हटले होते, की भगवद्गीता ही कारण नसताना उगाच नुसतीच देवघरामध्ये गेलेली आहे. हो. पण मग ते देवघर आपल्या हृदयी ठेवलं, तर नित्यकर्मांमध्ये सुद्धा फरक पडेल की नाही? खरंय. म्हणून आपण जे आता बघ, हृदयी असणारा विश्वाचा मालक आहे. म्हणून तर ते पेंडी, ते ब्रह्मांडी असं म्हणतात. याच्यावर अ, अगदी साध्या भाषेमध्ये आपण सांख्ययोग आणि ज्ञानयोग हे आपण 2 सांख्ययोगामधला फरक पाहिला होता. आता ह्या सांख्ययोगामध्ये सुद्धा त्यांनी काय लिहिलंय, देह वेगळा आणि आत्मा वेगळा. हो. मग त्याच्यातून आपल्याला या दोन्हीचा संगम करून देणारं आणि सगळ्यात जवळचं वाटतं, ते कोण आहे? ते मन आहे. आणि तेच नेमकं फसवत असतं. म्हणून त्याच्यामध्ये काय म्हटलंय, की डोळ्यांनी आपण कित्येक गोष्टी पाहतो. थोडंसं मागच्या दुसऱ्या अध्यायातलं हो, हो, थोडंसं हो. संदर्भ घेऊ. हो. ते टीव्ही सिरियलमध्ये कसं करतात, थोडंसं रिकॅप. तसं रिकॅप करूयात. तर त्याच्यात काय केलंय, की तो डोळे आपल्याला बरचसं ज्ञान मिळवून देतोय असं सांगतात. पण डोळे नुसते पाहत असतात. हो. आणि डोळ्यांच्या पाठीमागे आपण कोणत्या मनाने पाहतोय, हे मन पुन्हा त्याचा अर्थ काढत असतं. आणि मग ते वरच्या त्याचे साहेब कोण मनाचे? बुद्धी. बुद्धीचा साहेब कोण? सत्सद विवेक बुद्धी. आणि हा सत्सद विवेक बुद्धीचा सुद्धा कोण साहेब? तर तो नाही का परब्रह्म परमात्मा. मग ते आत्मतत्व असतं. हं. आणि म्हणून ह्या अ, सगळ्या गोष्टी आपण जेव्हा समजावून घेतो, की डोळे आपल्याला नानाविध गोष्टी दाखवतात. डोळे आणि कान एकत्र येतात, तेव्हा ऐकलेल्या गोष्टींचा आपण कारण नसताना डोळ्यांशी संबंध लावतो. मग ते मनामध्ये दोन्ही एकत्र येतं. मग माझ्या फायद्याचं काय? माझ्या नुकसानाचं काय? हे नेहमी विचार करताना आपण ह्या जीवनाचा विचार न करता कळत-नकळत मला काय उपयोगी पडेल? असं शरीरभावाच्या दृष्टीनेच विचार करायला लागतो. आणि तिथे या सांख्य योगामध्ये खरं ज्ञान नाही समजलं, की पुढच्या अध्यायामध्ये जे सांगितलंय ते कर्म दूषित होतं. पहिल्या अध्यायामध्ये त्याला ममता आली, निर्माण झाली, मोह निर्माण झाला. तो सगळं विसरून गेला. दुसऱ्या अध्यायामध्ये या डोळ्यांनी, या कानांनी, मग या मनाने इतक्या गोष्टी केल्या, की बघ आपण हा आता पुन्हा आला की नाही श्लोक, की संघात संजायते कामा, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवते संमोह. हा संमोह कशाचा होतो? कळत असून सुद्धा आपण त्याचं आचरण करण्यासाठी जेव्हा धैर्य राहत नाही, हे धैर्य जातं, भीती वाटायला लागते. का? तर माझा कम्फर्ट जाईल का? आता अर्जुन आणि आमच्यात काय फरक आहे? आम्ही कम्फर्टचा विचार करतोय आणि अर्जुन विचार करत होता, की मला जर आता पुन्हा हे भोग भोगायचे नाहीयेत, मला जन्म सत्कारणीच लावायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय करू ते सांग. बरोबर. म्हणून मग तिथे बुद्धीला मोठं केलंय, मनाला छोटं केलंय आणि असं करत मग ही बुद्धी कोणाचं ऐकते? तर जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करायचं ठरवतो, तेव्हा आपले निर्णय आणि निश्चय ह्या 2 गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. बघा आपल्याला काही काम करायचं असलं, की आपण म्हणतो, "नाही, नाही मला आज हे केलंच पाहिजे." हो. मग तसं या जीवनामध्ये सुद्धा मला हे या जीवनात मिळवलंच पाहिजे. ध्येय. असं कोणी आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक किंवा कुठल्या फंक्शनमध्ये अशी चर्चा करताना कोणी आढळत नाही बघ. बरोबर. आणि सत्संगात गेलं तर देवाला मिळवा म्हणतात, पण दृढनिश्चय करायला लावला पाहिजे. त्या अर्जुनाला सुद्धा त्याचा ज्ञान असूनही झालेला दोलायमान परिस्थिती, तो जो डायलोमा दाखवलाय त्याचा, हं. तर त्याच्यासाठी त्याला काय सांगितलंय, की तू पहिल्यांदा स्वतःचा निश्चय कर. बरोबर. आणि मग आकर्षणं जी तुला त्रास देत आहेत, त्या आकर्षणांपासून दूर जाण्यासाठी पुन्हा तू मनाचा देखील निग्रह कर. मनाचा निग्रह करायचा तर बुद्धीचं ऐक आणि बुद्धीचं ऐकून मनाचा निग्रह केला,
की आपोआप ही इंद्रिय त्यांना पाहिजे तसं वागू शकत नाहीत. मग त्यांना कुणाचं तरी ऐकावं लागतं आणि तीच बुद्धी आपल्याला कायम उपयोगी पडते. म्हणून अर्जुन हा मोहग्रस्त झालाय, ते इंद्रिय भावेत आणि पारलौकिक कल्याणासाठी काळजी करतोय आणि कृष्ण बरोबर आहे. अजूनही तो मित्रच आहे. हो. अजून त्याला असं वाटलेलं नाहीये की तो देव आहे. पण त्याला एवढं कळून चुकलंय, की आपल्या इतक्या वर्षांच्या काळामध्ये त्याने आपल्याला इतक्या वेळा वाचवलंय, इतक्या वेळा सहज बाजूला काढलंय आणि आज सुद्धा भले तो युद्ध नाही करत आहे, पण तो बरोबर असल्यावर माझी स्वतःची मानसिकता काहीतरी वेगळी होतीये. मला या युद्धाने मिळणाऱ्या जगापेक्षा हे युद्ध समोर असून जिंकण्याची शक्ती असून, आत्मविश्वास असूनही मला पारलौकिक कल्याणाबद्दलच का विचारावसं वाटतंय? ही बुद्धी का वापरावीशी वाटतेय? आणि मग कारण या दोन्ही गोष्टींमुळे आपलं वागणं, बोलणं अ, तसं नाही का सगळ्या गोष्टी करणं ह्याला कळत-नकळत या आचरणाला, या वागण्याला, या डुइंग्जला कळत-नकळत कृष्णाने त्याला समजावून सांगताना सांगितलंय, की याला कर्म म्हणतात. वाह! आणि ही जी कर्म माणसाला काही ना काहीतरी करायला लावत असतात. पुढे एका ठिकाणी एक श्लोक येईल. हं. "नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत." ह्या विश्वामध्ये मागं तुम्हाला सांगितलं तसं अमिबाला सुद्धा मी जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी हलावं लागतं. बरोबर. दगडाला सुद्धा झिजावं लागतं तेव्हाच त्याची माती होते. खरंय. म्हणून आम्ही जेव्हा कर्म करण्यासाठी काही विचार करत असतो, तर नुसतं बसणं, एखादी गोष्ट सोडून देणं किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करून तसा आपण विचार करत राहणं आणि सर्वांगाने आपण कसे त्यातून बाहेर पडलो, असं स्वतःचाच भ्रम करून घेणं, म्हणजे कर्म नव्हे. बरोबर. कारण एखादी गोष्ट सोडली, तर सोडण्याचंही कर्म झालंच. एखादी गोष्ट करायला घेतली, की मी करतोय हे कर्म झालंच. मग मी समर्पण केलं, तेही कर्म झालं. म्हणून एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये कृष्णाने या पुढच्या अध्यायामध्ये आपण काय करूयात, हं. या दुसरा अध्याय हो. याचं थोडंसं शेपूट घ्यायचं. हं. तिसऱ्या अध्यायाने आपण चर्चा करायची. हं. चौथ्या अध्यायामध्ये त्याची रेफरन्स घ्यायचे आणि 5व्या अध्यायामध्ये ही कन्सेप्ट सगळी एकत्र समजून घ्यायची. म्हणून तिसरा, चौथा, 5वा अशा 3ही अध्यायांचा गाभा एकत्र करून आपण बोलूयात. चालेल? हो, चालेल ना. म्हणजे हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. इंटरकनेक्टेड आहेत आणि मग ते ऐकताना हं. सारखं आपल्याला मध्येच 3ऱ्या अध्यायात जा, मध्येच 4थ्या अध्यायात जा, मध्येच 5व्यात जा, असं ऐकणाऱ्याला ते होणार नाही. बरोबर. कारण आपण काय भगवद्गीता श्लोकांप्रमाणे, अध्याय. अर्थाप्रमाणे, उच्चारांप्रमाणे शिकण्याचा वर्ग नाहीये. बरोबर. आपण ती आत्मसात करून आपल्या आचरणामध्ये, आपल्या हृदयी, आपल्या मनामध्ये जोपर्यंत ही भगवद्गीता पूर्ण रुजत नाही, तोपर्यंत अर्जुन आणि कृष्ण याची व्याख्याही कळत नाही आपल्याला. हे लक्षात आलं पाहिजे. खरंय. मग आता आपण थोडंसं पाठीमागच्या अध्यायामधला काही संदर्भ घेऊ. हं. हे बघ, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याचा मराठीमध्ये अर्थ समजावून सांगताना इतक्या छान सांगितलंय, की यदा बघ आता भगवद्गीतेतला श्लोक आहे, "यदा ते मोहकलिलं हं. बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य सुतस्य च." जर तू मोह सोडला नाहीस, तर मग वैराग्य मानसी, मग आपण हे करायला नको, हे करायला पाहिजे, कशामध्ये कल्याण आहे, हे कसं समजेल? आणि त्याच्याशिवाय ते येणार नाही. आणि म्हणून म्हटलंय, समाधी सुखी केवळ ज्या गोष्टींमध्ये परब्रह्म परमात्म्यासाठी आम्ही काम करतो, हे जेव्हा आम्हाला सिद्ध होतं, आमचं आचरण तसं होतं, मनाला हलकेपण येतं आणि लोकांना आनंद होतो, जगाचं कल्याण होतं, परब्रह्म परमात्म्यासाठी हे कार्य केल्याची अनुभूती येते आणि लोकही तसंच वागायला सुरुवात करतात. असं जेव्हा करशील, तेव्हाच तुझी बुद्धी निश्चित होणार आहे आणि ती निश्चित, निश्चल, पक्की आणि दृढ
अशी जेव्हा होईल, तेव्हाच तुला जे विचार करण्याची ताकद येईल, त्याला योग स्थिती म्हटलंय. आणि म्हणून तू कर्मयोगी हो. हे सगळ्याचा विचार कर. ह्या सगळ्या गोष्टी ह्या जगामध्ये झालेल्या आहेत. पुढे येईलच आता. तेव्हा त्याला सांगतो. म्हणून आपल्या स्वरूपाचा कधी नाश होत नाही, एवढं तू लक्षात ठेव. बघा, आता साधा एखादी कीटक असू देत, माशी असू देत, ती देखील हलते, उडते म्हणजे त्याच्यात जीव आहे. माणूसही हलतो, उडतो, त्याच्यात जीव आहे. झाडही लहानाचं मोठं होतं, त्याच्यातही जीव आहे. म्हणजे देअर इज अ डिफरन्स मे बी इन द आउटर कंटेनर. पण तो जो जीव आहे, हे माझं मूळ स्वरूप आहे. हे तू समजून घे. आणि मग तुला या युद्धामध्ये कर्तव्यापेक्षा मोठी हत्या वाटणार नाही. कारण युद्धामध्ये जे जे करतोयस, हे सगळं कर्तव्य आहे. मग कर्तव्यामध्ये जर तुझ्या मनामध्ये कधी सूड नाहीये, तर मग या हत्या कशा होतील? मग तुला त्याची भीती वाटायचं कारण काय? मग या लोकांना मोक्ष मिळेल की नाही? प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार सगळ्या गोष्टी मिळतच असतात की नाही? हो. आणि असं करत असताना तेव्हा तो म्हणतोय, की तू फक्त हे जे अभिमानाने तुला युद्ध करायचं, नाही करायचं, माझ्यामुळे असं होईल, मी असं करू का नको? तर हा मी नाहीये मोठा. तो जो सगळं नियोजन करतो, ज्याला आपण रचयिता म्हणतो, हाच या विश्वामध्ये सर्वात मोठा आहे. आणि त्याचीच ओढ लागलेली असते की नाही? आणि तीच ओढ माणसाला सात्विकही बनवते आणि सात्विकपणे आचरण करायलाही लावत असते. म्हणून या दुसऱ्या अध्यायामध्ये खरं सांगायचं तर मागे आपलं बोलणं झालं. दुसऱ्या अध्यायात संपूर्ण गीतेचा गाभा, तत्व आणि कसं आचरण करायचं समजून सांगितलंय आणि संपूर्ण झालेली आहे. पण मग त्याच्यानंतर आता चुकूनही पुन्हा या मार्गाला यायचं नाही. अशी आंतरिक इच्छा, तळमळ आणि त्या ज्ञानाबद्दल त्याला आवरण जे पडलं होतं, ते आता आवरण निघावं आणि पुन्हा परमात्म्याचं प्रेम निर्माण व्हावं. असं जेव्हा त्याला वाटलं, तेव्हा तो म्हणतोय, की "अरे कृष्णा, की निश्चित काय उपयोगी पडेल ते मला सांग, की मी ज्ञानयोगाचा आधार घेऊ, कर्मयोगाचा आधार घेऊ का काय करू?" मग आता इथे कृष्ण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करतो आणि म्हणतो, "अरे, कर्म आणि ज्ञान ह्या गोष्टी वेगळ्या नाही आहेत. एकच. कर्म हे शरीरभाव आहे. एकदा एक्झिस्टन्स मिळाला, की ते करायचंच आहे. हो. म्हणजे अगदी स्वतःच्या पोटासाठी प्रत्येक जीव आपणही जेवत असतो. पण आपल्याला जेवताना डास चावतो तोही जेवतच असतो. पण तो शरीराला त्रास देतो, तेव्हा आपल्याला राग येतो. खरंय. नुसत्या उडणाऱ्या डासांना पाहून आपण काय म्हणतो, "बाबा, डास खूप आहे तिथं, थांबायला नको." जे कर्माशिवाय जर कोणीही राहू शकत नाही. मग आता इथे आपल्याला राग येतो तो चावणारा असतो आणि जे नुसते खूप दिसतात त्याच्याबद्दल आपल्याला भय असतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण कर्म करत असताना मनातल्या भावनांना जास्त किंमत देतो आणि आपली कर्म बदलत असतो. बरं. म्हणून इथे कृष्ण काय म्हणतो बघ, की "अरे, तू आता राजा आहेस, धर्मयोद्धा आहेस, वर्णाने क्षत्रिय देखील आहेस आणि ज्ञानीही आहेस. मग ज्ञान, वर्ण, संधी तुला मिळाली आहे युद्धाची, एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तू हा का नाही विचार करत, की आपल्या कर्माच्या पाठीमागचं व्हॉट इज युअर इंटेन्शन? हे जे हेतू आहेत, हे हेतूच आपल्याला कोणत्या दिशेला नेणार आहेत, हे सांगत असतात. इंटेन्शन मॅटर्स. इंटेन्शन मॅटर्स. असं सांगितलेलं. आणि म्हणून म्हटलंय, की बघ काय म्हटलंय, की आपण जड प्रकृतीकडे म्हणजे काय शरीर, शरीराचे भाव, दिसणाऱ्या गोष्टी ह्याच्याकडे डोळ्यांनी आकृष्ट होणारच आहे. पण मग बघितल्यानंतर आम्ही स्वतःला फक्त एवढंच विचारायचं आहे, ते माझ्या कामाचं आहे का हो? मग माझ्या कामाचं नसेल, तर मग मी हे करून काय उपयोग आहे? मग इथे जेव्हा मनाच्या विरुद्ध वागायला आपण सुरुवात करतो, तेव्हा आपोआप कर्मातले दोष दूर व्हायला सुरुवात होते. मन मानेल तसं केलं, तर मग
दर 5 मिनिटांनी ओळखीचा भेटला आणि आपण थांबायचं ठरवलं, तर आपण आपल्याला जिकडे जायचंय तिथपर्यंत जाऊन पोहोचू नाही, का गं? नाही. मग याच गोष्टी जर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यापर्यंत जायचंय, त्याच्याकडे जाण्यासाठी लक्षात नाही ठेवल्या, तर मग दिसणाऱ्या, वाटणाऱ्या, हव्या-हव्याशा होणाऱ्या अशा सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही कसं काय जाणार? म्हणून मग काय म्हटलंय, की वर-वर वृक्षाची पालवी तोडायची. म्हणजे झाड वाढायला नको म्हणून वरून-वरून कापायचं आणि पाणी मात्र मुळाला घालायचं. मग झाड वाढायचं थांबेल का नाही? हो. वाढणारच. वाढणारच. कधी थांबेल का? नाही. कधीच थांबू शकत नाही. मग ह्या मुळापर्यंत जाणं म्हणजे मनाला सांगणं, की दृढनिश्चय माझा झालेला आहे. मला आता कर्मयोगी होऊन कशाचाही विचार न करता, चित्त विचलित न करता मला कर्म करायचंय. मग इथे तो म्हणतो, की इथं तू आत्ता तर म्हणाला ज्ञानयोग देखील मोठा आहे, कर्मयोग देखील मोठा आहे. मग आता मी करू काय नक्की? आता इथे पहिल्या अध्यायामध्ये तो स्वतः खूप परिपूर्ण आहे असं समजून आपल्या स्वतःच्या विचारांनी परिस्थितीचं वर्णन करत होता. बरोबर. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगाचं जे त्याला ज्ञान झालं, त्यावेळेस त्याने एका दृष्टीने शांत विचार केला आणि आता म्हणतोय, की मग ही कर्म जर समजा बंधनं निर्माण करत असतात, मगाशी तू विचारलंस, की कर्म जर बंधनं निर्माण करत असतात, तर मग तूही काम करतोयस, मग तू कसं काम करतोस? मग त्यावेळेस आता त्याने या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आहे. कशाच्या? कर्मयोग म्हणजे काय? तू कर्म टाळू शकत नाहीस. कर्म करणं हे तुझं नित्य कर्तव्य आहे अथवा या शरीराचं जेव्हा गठन झालेलं आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, शरीर जेव्हा तयार झालं, तेव्हा त्या शरीरामध्ये हे जे गुण असतात आणि स्वभाव असतो, या गुण आणि स्वभाव या 3 आणि 1 4 या 4 गोष्टींनी आपल्याला काही ना काही काम करावं लागतंच. बरोबर. मग त्याचा फायदा काय? याच्यावरती चांगलं आहे का वाईट ठरवलं जातं. मग त्याचा मला फायदा आहे तर मला सुख आहे. त्याचा मला फायदा नाही तरी करायला लागतंय, मग ते दुःख आहे. मला फायदा आहे तरी मिळत नाही, तरी दुःख आहे. म्हणजे मग हे सुख आणि दुःख जे आपण मागे पूर्वपीठिकेमध्ये हो. प्रिफेसमध्ये जे पाहिलं, त्यावेळेस वाटत होतं की या सुख-दुःखाचं आत्ता इथं चर्चा करून काय उपयोग आहे? तर हे कर्म करण्यासाठी ही सुख-दुःख बराचसा आपल्यावर प्रभाव टाकत असतात किंवा आपलं कार्य आणि कार्याचे हेतू बदलत असतात. बरोबर. म्हणून थोडासा जड आहे विषय, हो. पण अगदी बोलीभाषेत आपण प्रयत्न हो, करूया हो. समजून घेण्याचा. नुसतं कर्म आपल्याला उपयोगी पडत नाही, तर कर्माबरोबर ज्ञानही हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून नुसतं काम करायचं असेल, तर मग बैलही काम करतो आणि शेतकरीही काम करतो. हो. टांगेवाला पण काम करतो. मग या सरीतून त्या सरीत जायची सवय लागलेली असते. कुठे जाऊन थांबायचं नाही कळालं, तर थोडंसं फक्त कासरा ओढला, की बैलाला कळतं. मग तो डाव्या बाजूला टाकतो. बैल डाव्या बाजूला वळतो. पुढची सरीत नांगरायला सुरुवात करतो. आणि असं काम म्हणून रोजच्या जीवनामध्ये आम्ही गाडीला सगळी ताकद आहे. आम्ही नुसतं बसतो. पण गाडीला कुठं वळायचं कळतं का? नाही. म्हणजे आतमध्ये बसणारा डोळे पाहत असले तरी बुद्धी काम करते. हं. इथं मनाला वाटेल तिथं थांबता येत नाही. आपण मनाला वाटेल तिथं थांबलं की पाठीमागचे 10 जण ब्रेक मारतात. आपल्याला रस्त्यात थांबावं लागतं. कोणीतरी अदवत-अदवं बोलतं. मग पुन्हा आपल्याला बोलल्याचा राग येतो आणि भांडणं होतात. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मनासारखं वागतो तेव्हा दुःख होतं. कुठेतरी राग येतो आणि तो शरीराशी संबंधित असतो. खरं आहे. आणि जेव्हा आपण विचार करून एखादं कर्म करतो, तेव्हा आपण अनेकांचं कल्याण कशात आहे, अनेकांना फायदा कशात आहे, याच्याने मला देखील काय फायदा होईल, हलकेपणा, आनंद हे कसं होईल, हे विचार करून जेव्हा आम्ही एखादं कर्म करतो, तेव्हा त्याला सात्विक कर्म म्हणतात. फायद्यासाठी करतो तेव्हा ते राजस कर्म होतं आणि चिडून आकांडतांडव करून, आक्रस्ताळेपणा करून करतो, तेव्हा एखादे तामस कर्म होतो.
मग तो कर्म करणारा देखील मग चिडका माणूस असतो. नाही, नाही तो गोडबोले आहे, स्वतःच्या फक्त फायद्याचं करतो. हो. मग ते राजस कर्म होतं आणि त्यांना काही फरक पडत नाही. कोणीही सांगितलं तरी ते काम करतात. लहान मुलांना पण आजो म्हणतात, मोठ्यांना पण आजो म्हणतात. कळत-नकळत ही सात्विकता, ही राजस वृत्ती ह्या सगळ्या कर्मावर आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत आपल्या आयुष्याला वेगळ्या-वेगळ्या दिशेने नेत असतात. म्हणून हा काय सांगतोय, की कृष्ण अर्जुनाला म्हणतोय, की अरे जे युद्धामध्ये घडणार आहे, म्हणजे काय म्हटलंय, की हतवा प्राप्यसे स्वर्गम जितवा वा मोक्षसे पहिल्याला म्हणतोय. जर समजा युद्धामध्ये मारला गेला तर स्वर्ग मिळणार आहे. मग तू चिंता कसली करतोस? हे मोठेपण तुला नाधड युद्ध करू देते आणि क्षत्रिय वृत्ती तुला नाधड पळून जाऊ देते. बरोबर. आणि अशा डायलमामध्ये तुला जर कर्म म्हणजे काय? बघा, घरून निघाला तरी सांगितलं कर्म कर. युद्धभूमीवर आल्यावरही तो पुन्हा ह्या प्रश्नांना आणि अर्जुनाला सांभाळण्यासाठी घरी चल आणि युद्ध करू नकोस सांगत नाही. युद्ध करण्यासाठी त्याला चिडवून, त्याला अ, टोचून किंवा कुठल्या दोषांना जागं करून त्याला कर्म करायला नाही लावलेलं. हो. हा इतर कुठल्याही देवांमध्ये आणि भक्तांमध्ये असलेल्या संवादामधला सर्वात मोठा फरक आहे, की भगवद्गीतेमध्ये युद्ध करण्यासाठी अर्जुनाला कृष्णाने कधीही मनाचा आधार घेऊ दिलेला नाहीये. सत्सत विवेक बुद्धीचा आधार घे आणि सात्विकतेने कर्म कर, निष्काम कर्म कर. हे सगळं मी केलं आहे हे तू गृहीत धर. इथेही अजून त्याची उत्सुकता वाढायला लागली. तू तर माझा सारथी आहेस, माझा मित्र आहेस, माझा नातेवाईक आहेस, सर्वात जवळचा सखा आहेस आणि मग हा मधून-मधून मी केलंय असं कसं म्हणतो? बरोबर. म्हणून त्याची ऐकण्याची ही उत्सुकता आणि कृष्णाकडे पाहून त्याला आदर देण्याची वृत्ती ह्याच्यात कळत-नकळत खूप वाढ होत चालली आहे. आणि मग जशी वाढ होईल तसं त्याला आपण काय आनंद मिळवू शकतो या आयुष्यातला. आणि मग अशा वेळेस युद्धप्रसंगासारख्या ठिकाणी सुद्धा मला निष्काम कर्म कसं करता येईल, हे ज्यावेळेस त्याला थोडीशी चुणूक जाणवली, त्याच्यानंतर तो आता विचारतोय, की मी असं काय कर्म करू? कोणत्या मनाने करू? आणि काय ज्ञान वापरू? त्याच नंतर मी जरी कर्म केलं, तरी देखील दोषयुक्त होणार नाही. काका, तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात, की तामसी वृत्ती. तर जेव्हा राग येतो, तेव्हा आपली सदसद विवेक बुद्धी तेव्हा नाही काम करत. तर मग ती कशी काय यूज करायची त्यावेळेस? म्हणजे आपल्याला प्रत्येकाला तर श्रीकृष्ण आपल्याला सांगणार नाहीत. पण ती जनरल लाईफमध्ये कशी यूज करायची? खूप छान विचारलं सुवर्णा, की हा जो राग कशामुळे येतो? फायदा डोळ्यासमोर दिसणारा निघून गेला की. बरं. फायदा म्हणजे काय? स्वार्थ, स्वार्थ. की जे माझ्यापाशी येणार आहे. मग या स्वार्थाला निर्माण करणारं कोण? डोळे, हं. कान, तुलना. आणि मग या गोष्टी जेव्हा आपल्याला आपलं काम बदलवतात हं. आणि फायद्याच्या आड कोणी येतो त्याचा राग येतो. खरंय. आणि जो आपल्याला मदत करतो तो खूप जवळचा असतो. मदत करणाऱ्यांनी पुढे जाऊन स्वतःचा फायदा घेतला आणि आपल्यापेक्षा त्याला झाला की राग येतोच की. हो, हो. म्हणजे मन आपल्याला जे करायला लावतं आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा आम्ही आधी विचार केलेला असतो. त्याच वेळेस आम्ही थोडंसं संशयाने मदत करणाऱ्याकडे पाहत असतो. म्हणून धड प्रेम नसतं. पण सात्विक लोकांच्या बाबतीमध्ये हे घडत नाही. आपण ज्ञानेश्वर महाराजांचे संदर्भ घेतो, याच्या कृष्णाचे घेतो, तुकाराम महाराजांचे घेतो. पण ह्या लोकांनी त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये एखाद्याचं सुद्धा अकल्याण किंवा एखाद्याला चुकीचं सांगितलंय किंवा मदत करून स्वतःचा काही फायदा करून घेतलाय, असं कुठं आढळून येत नाहीत. म्हणून अगदी कृष्णाचा भगवद्गीतेतला प्रत्येक उपदेश आणि संदेश याचा विचार करून जर ज्यांनी कोणी कामं केली आहेत,
आणि जगाचं कल्याण केलंय आणि कुठल्याही कारणासाठी अप्रत्यक्षही फायदा घेतला नाही, तेच संत आहेत. म्हणून संतांच्या हृदयी कृष्ण राहतो. उगाच राहत नाही. खरं. आम्ही कधी होऊ संत? जेव्हा आमच्या हृदयी आम्ही कृष्णाला जागा ठेवू. म्हणजे काय? अनकंडिशनल डुइंग्ज. कृष्ण म्हणजे काय? मग काय घरून जाऊन आपण डेकोरेशन करायचं? नाही. मुकुट घालायचा? चिलखतं घालायची? त्याचे ते छान असतात तसे कपडे घालायचे? असं नाही चालत. आम्हाला त्याला हृदयी जागा द्यायची म्हणजे काय? आय हॅव टू परफॉर्म एव्हरीथिंग अनकंडिशनली ओन्ली फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी. आणि हे जोपर्यंत आम्ही करत नाही, तोपर्यंत आमच्या पागड्यांचा हेतू हा लोकांना समजत नाही. आणि लोकांना दाखवायला केलं, की मला पुन्हा पुन्हा ते आठवतं आणि मग तसंच वागायची इच्छा होते. ती गोडी लागते आणि ती गोडी सातत्य ठेवते. याला दृढनिश्चय म्हणतात. आणि दृढनिश्चयाने हा तामसी करता मदत करणारा होतो आणि मदत करता करता परोपकार करणारा होतो. कर्म माणसाला ज्या दिशेने घेऊन जातात, ते फळ देतात. मग तुम्ही चांगल्या दिशेने गेलात, तर तुम्हाला बघ, माणसाचा जन्म असा आहे, की खालच्या बाजूने गेलं, तर आपण स्वार्थी आणि वाईट कर्म करणारे होऊ आणि वरच्या दिशेने गेलं, तर परोपकारी आणि चांगली कर्म करणारे होऊ. म्हणजे एकाच माणसाच्या जन्मात आपण देव पण होऊ शकतो आणि राक्षस पण होऊ शकतो. म्हणजे आता देव आणि राक्षस हे बाहेरून नसतात, आतल्या मनोवृत्तीवरून असतात आणि मग तशी त्यांची मनोवृत्तीनुसार कर्म होतात. मग ही कर्म करण्यासाठी सगळ्यात जास्त कोण त्रास देतं? तर ह्या इच्छा का त्रास देतात. कामना, स्वप्न, कल्पना. काका मला इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की म्हणजे सगळे लोक कर्माला दोष देतात, की कर्म माझं असं. म्हणजे त्या जीवनाला दोष देतात. मग श्रीकृष्ण अर्जुनाला जे कर्म करायला सांगतायत, तर ते कर्म आणि हे कर्म याच्यात काय फरक आहे का? तू अगदी मन लावून ऐकतेय म्हणजे सगळं किती म्हणजे छान. काय? मला आवडलं ते. कारण काय कर्म हा इतका कंटाळवाणा सुवर्ण विषय आहे, की आपल्याला ते नाही का ऐकून घ्यायचं आणि शिकायचं कर्मही नाही का नको नको वाटतं. हो. इतकं नाही का. बघा आता याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 3ऱ्या अध्यायाला ह्या तुझ्या प्रश्नाला साजेसं बघ हे बघ. काय श्लोक आहे, की जे लोक कर्मातच बांधले केलेले असतात. म्हणजे काय? मग कर्मात बांधला गेलेला म्हणजे काय? माझ्यासाठी करतो तो बांधला गेलाय. जो मला करायचंच नाही, तो हट्टी आहे आणि दुसऱ्याची अडवणूक करतोय, तो तामसी आहे. आणि जो काम करायचंच आहे, तर मग कोणताही रूपाचा तो देवच समोर आहे, असं म्हणून करतात. ते लोकं कायम आनंदी असतात. म्हणून बघ काय म्हटलंय 84व्या श्लोकामध्ये, ओवीमध्ये, की जे लोक कर्मात बांधले गेलेले आहेत, ते या कर्मबंधनांमुळे कारण पुन्हा इंटेन्शन मॅटर्स. बरोबर. कशासाठी केलंय? आज आपल्याला तो रोज बरोबर येतोय आणि सगळीकडे माझ्याबरोबर फिरतोय. म्हणून मग मी त्याला मदत जर केली, तर तो अजून माझ्याबरोबर फिरेल. हे देखील नाही का इच्छा ठेवून केलेलं कर्म आहे की नाही? आणि मग एखाद दिवशी आपल्याला गरज असताना तो जर नाही आला, तर आपण सगळा हिशोब काढतो त्याचा आणि आजच मला गरज असताना तू कसा नाही आलास? बरोबर. हेच पुन्हा पुन्हा विचारतो की नाही? खरं. म्हणजे पुन्हा काय म्हणतात, की आपणच आपल्या विचारांनी नानाविध अडचणी तयार करतो. अडचण म्हणजे काय? केलेल्या कर्माचा चुकीचं मिळालेलं फळ आणि काढलेला अर्थ, याला अडचण म्हणतात. दुःख म्हणजे काय? आपण केलेल्या कामाचं आपल्या फायद्यासाठी फळ न मिळणं, याला दुःख म्हणतात. बरं, असं कर्म आहे ना, दिवसभर जरी आपण बोलत राहिलो तरी संपत नसतं. हो. म्हणून काय म्हटलंय, की जे लोक कर्मात बांधले गेलेले असतात, ज्यांना आपल्या फायद्यासाठीच फक्त एखाद्याला मदत करणं किंवा एखादी कृती करणं एवढाच हेतू असतो, ती लोक जन्म मरणाच्या म्हणजे काय? पुन्हा 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 त्याच गोष्टी करायची वेळ त्यांच्यावर येते. त्याला म्हणतात जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेले असतात. आणि म्हणून काय?
मग ते काय चुकलेले असतात? माणसाने माणसासारखं वागावं, परोपकारी असावं, दयाशील असावं, संयमी असावं आणि निष्काम कर्म करण्याची देखील बुद्धी आपण वापरून कर्म करणारे असावं, असं आपण आचरण करत नाही. कळत-नकळत अशी कर्म माणसाला जळत राहतात. बरोबर. बरं, कर्म करणं जर चुकीचं असतं, तर साक्षात परब्रह्म परमात्मा आज आपण 2025 साली आपल्याला कृष्ण हा देव आहे माहिती आहे. हो. पण अर्जुनाला तिथे रथावर बसलेला जेव्हा होता, कृष्ण हा सखाच होता. बरोबर. 11व्या अध्यायामध्ये त्याला कळलंय तो देव आहे. विश्वरूप दर्शन. हां. म्हणून बघ काय म्हटलंय, की लक्षात ठेवा, की आपण जर समजा स्वधर्माचा त्याग केला, म्हणजे आता जर समजा मागच्या वेळेस बघा आपण बोलताना बोललोय, की अर्जुन म्हणाला याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी. महाभारतामध्ये याचा संदर्भ आलेला आहे, हो, हो. की याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी हो. हे युद्ध करून आणि इतकी लोक मारण्यापेक्षा. त्यावेळेसही तिथं असं उदाहरण दिलं गेलंय, हं. की तू भिक्षा मागायला जाशील, पण तुझ्या मनातली जी क्षत्रिय वृत्ती आहे, तो जो ब्रेव्हनेस आहे, तो जो स्ट्रॉंगनेस आहे आणि कोणापुढे मान सहजासहजी तुकवण्याची आत तुझ्याकडे मनोवृत्ती नाहीये. नाही. तर ही भिक्षा मागताना जी लाचारी आहे ती तुझ्याकडे नसेल. एखाद्याने भीक नाही दिली, की तू त्याला परत नाही का दटावून परत विचारशील. म्हणजे दुसऱ्याचा आधार घेतला, तर आपलंही काम मोडणार आणि दुसऱ्याचंही वागणं आपल्याला परवडणार नाही. हो. मग ते हे कसं असतं, की एक नट असतो. तो रंगमंचावर काम करत असतो. 9 भूमिका करणारा असतो. ह्या 9 भूमिका तो जर करत असेल, तर आतला तोच असतो. बाहेरचे फक्त बदलत असतात. बरोबर. मग हे बाहेरचं बदलतं ते कोण? ते मन. आणि आपला कोण असतो? मी कोण आहे हे विसरत नाही तो. अशा प्रकारे आपण आपली कर्म आपल्या गरजेनुसार आपल्याला बदलवता आले पाहिजे. पण इथे मात्र हेतू कुठेही बदलले नाही पाहिजे. म्हणून इथं काय म्हटलंय, की बघ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा समत्व बुद्धी आता ह्या कर्माला जोडून समत्व बुद्धी आणि निष्काम कर्म हे 2-3 शब्द या आपल्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायात सारखे येत राहणार आहेत. हो. मग ते समत्व बुद्धी म्हणजे काय? की मी विचलित न होता जाता आलं पाहिजे. बघा, आता आपण मेन रोडनी आपण गाडी चालवत चाललोय. हो. तर पहिल्या चौकामध्ये आलो, सिग्नल लागला, राईट अलाउड आहे, लेफ्ट अलाउड आहे आणि स्ट्रेट अलाउड आहे. बरोबर. मग अशा वेळेस राईटला गेलो, लेफ्टला गेलो, तर काय होणार आहे याचा विचार आधी करत असतो आणि आपलं काम सरळ आहे, मग आपण सरळ जातो. हं. पुढच्या चौकात सेम कंडिशन आली, की आपण काय म्हणतो, मला सरळ जायचंय. मग अशा वेळेस राईटने गेलं तर लेफ्टने गेलं तर दोन्हीही विचार करत नाही. आणि 3ऱ्या चौकात मात्र स्ट्रेटच जातो. तिथे दोन्ही सिग्नलकडे पाहत नाही. ते जाऊ दे, तो काय आपल्याला स्ट्रेट लागला की निघायचा. असं प्रत्येक आयुष्याच्या चौकामध्ये आपल्याला इकडे जाऊ का तिकडे जाऊ असे विचार पडणार आहेत. पण आम्हाला जे ठरलेलं आहे त्याच दिशेने जाण्यासाठी जे उपयोगी पडतं ते निष्काम कर्म. इकडं घेतलं तर दुसऱ्यासाठी केलंय, इकडं घेतलं तर माझ्यासाठी केलंय आणि या दोन्ही ठिकाणी माणूस म्हणू शकतो, ते काय त्यांच्यामुळे माझा वेळ गेला. हे काय मी हे करत बसलो म्हणून माझा वेळ गेला. हो. हे जे लोकं दोष देतात, माझं कर्म आहे म्हणतात. हे कसं करतात? तर त्यांच्या फायद्याच्या आड मदत करणारीच व्यक्ती आली आणि तिने विश्वासघात केला, की तो म्हणतो, माझं नशीबच तसं आहे. बघा, हा दुर्योधनाने देखील त्याला ते वस्तू परत द्यायच्या नाहीत. राज्य परत द्यायचं नाही, राजवाडा परत द्यायचा नाही, हं. अधिकार परत द्यायचे नाही, राजवस्त्र परत द्यायची नाही. हे सगळं ठरवल्यानंतर प्रत्यक्षामध्ये भगवंताची कृपा आणि ज्ञान होतं. म्हणून अर्जुन असं डोक्याला हात मारून फक्त म्हटला नाही, की माझं नशीबच तसं आहे का? पण तेच तो
या सगळ्या लोकांच्यात येऊन जेव्हा युद्धात उभा राहिला तेव्हा कळत नकळत या मोहाने त्याला ग्रासलं. हा मोह त्याला कामांची नानाविध इच्छांची नानाविध अज्ञानी विचारांची निर्मिती करून देत होता आणि त्याच्यामुळे त्याचं कर्म थांबलं. जेव्हा आम्ही सत्सद विवेक बुद्धीचा विचार करत नाही, चांगुलपणाचा विचार करत नाही आणि देवाची इच्छा काय आहे, कारण इथं पुन्हा काय म्हटलंय की निग्रह किम करिष्यति. पुन्हा काय म्हटलं इथं की सगळं जर ही माया जी आहे ही माया सगळं करत असते, प्रकृती करत असते, द रिझन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ दिस बॉडीज हे सगळं नाही का रिझल्ट असतो, तर मग आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा का होते. मग इथे आपलं मन आपल्याला नानाविध कल्पना पण जागवून देत असतं आणि घडून गेलेल्या आयुष्यामधल्या अनेक प्रसंगांमधले पुन्हा पुन्हा काही काही गोष्टी, मेसेजेस आणि काढलेले अर्थ समजून सांगत असतं. म्हणून काय म्हटलंय की आम्ही काय काम करतो, सुवर्ण काम करणं तर टळणार नाहीये. हं. आज समजा तुम्ही आता बायकांच्या बाबतीत जर विचार केला तर आपण रोजची कामं, तुला तुझं 8:30 वाजता मुलीचा डबा द्यायचा आहे, 10 वाजता तुझ्या मिस्टरांचा डबा द्यायचा आहे, 11 वाजता सासऱ्याची जेवण करून जाणार आहे आणि मग 12 ते 4 या वेळात जर बाई नाही आली आणि झोपायच्या वेळात जर तुला काम करायची वेळ आली तर त्याही दिवशी तू काय म्हणते, एवढी तिला मदत करून देखील पुन्हा नाही का कर्म माझ्याच नशिबी आहे. आज नाही का मला कुठे जायचंय, विश्रांती घ्यायची आहे, तर भांडी घासायची वेळ आली. हो. मग इथे आपण फिजिकल कम्फर्टला किंमत देत असतो, पण तिलाही जर मी आजारी पडू शकते अचानक, तर तीही आजारी पडू शकते. म्हणून एक दिवस भांडी घासली आणि तिला होणारा त्रास हा जर आपण जाणून घेतला तर दुसऱ्या दिवशी कळत नकळत कमी भांडी पडतात. हे निष्काम कर्म झालं. मग इथे तिला दोष देणं होत नाही. म्हणून काय म्हटलंय की जोपर्यंत स्वधर्मे निष्कामता, आपल्याला जोपर्यंत मी काय केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये नाही का मला काय शिकायला मिळतंय, बरोबर. एक दिवस ती आली नाही म्हणून मला मिळालेली संधी आणि त्या दृष्टीने मी केलेला विचार, ह्या गोष्टी आपल्याला काय करतात, अनुसरले पार्था. आणि तसंच जर आपण वाचलं, केलं आणि तसं कृतीने विचारही केला, मनात कुठेही संदेह, राग, द्वेष हे काहीही आलं नाही, उगाच काने कपाळी, आदळापट, ओरड किंवा स्वतःवर चिडणं हे जर केलं नाही, ते कैवल्य पद तत्वता, म्हणजे त्या लोकांना प्रत्येक कामातून आनंद मिळतो. त्याला म्हटलंय कैवल्य पद तत्वता. इट्स अ रिझल्ट ऑफ फॉलोइंग ऑफ द सिस्टीम, प्रोसेस अँड थीम वाह! असं म्हटलंय. आणि ते पातले या जगी, म्हणून निष्काम कर्म करणारी लोक या जगी सगळ्यात जास्त सुखी असतात, कारण त्यांना फायद्याचा आणि नुकसानाचा विचार करायचा नसतो. कोणाला झाला आणि कोणाला नाही झाला हाही भेद नसतो. जे दिसेल ते सगळं मी माझ्या कृष्णासाठी केलंय, ही भावना जोपर्यंत अर्जुनाच्या मनी जागी होत नाही तोपर्यंत कर्म करण्याची इच्छा, कर्म न करण्याची इच्छा, कर्माच्या फळाचा विचार करण्याची इच्छा, कर्माच्या फळाचा विचार न करण्याची इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनातून जात नाही. आणि त्या जर नाही गेल्या तर तो निष्काम कर्म किंवा वर्णाला अनुसरून कर्म, म्हणजे धर्मयोद्ध्याने जर धर्मासाठी युद्ध नाही केलं तर मग अशा लढण्याचं तरी काय होते हो. आईने मुलांना सांभाळायचं काम नाही केलं तर मग आई होण्याचा तरी काय उपयोग. बरोबर. वडिलांनी सगळ्या घराला आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांना यांना सांभाळलं नाही प्रेमाने आणि त्यांची काळजी घेतली नाही तर मग कर्ता पुरुष आणि वडील होऊन तरी काय उपयोग. अशा अर्थाने कृष्ण अर्जुनाला सांगतायत की अरे तू निष्काम कर्म कर. ह्या भावना, इच्छा, कल्पना, हे स्वार्थ, हे जोपर्यंत तू तुझ्या कामातून बाजूला टाकत नाहीस तोपर्यंत तुझ्या कामना, इच्छा, स्वप्न ही शुद्ध होत नाहीत, बरोबर. ही निर्माण होणं बंद होत नाही
आणि कळत नकळत मग त्या तुलना नानाविध द्वेषांना, नानाविध सूडांना, नानाविध कल्पनांना जन्म देत राहतील आणि तुझं कर्म बाजूला राहील आणि धर्मयोद्ध्याच्या ऐवजी तू कळत नकळत राज्य जिंकण्यासाठी जसे हे बाकीचे गोळा झाले तसं होशील. म्हणून तू निष्काम कर्म कर, असं त्याने पुन्हा पुन्हा सांगितलंय. थोडंसं जितकं जमेल तेवढं सांगितलं. हो. म्हणजे काका दैव देतं आणि कर्म नेतं, हे असं म्हणता येईल का इथे? हो, म्हणता येईल. का माहितीये का? की शेवटी दैव देखील हे आपल्याला शरीर मिळालंय, त्याच्या अनुषंगाने त्या परिस्थितीला जे आपल्याला पुन्हा पुन्हा कार्य करायला लागतं, ते दैव आहे. आणि मग ते दैव बुद्धीला खूप मदत करणारं असतं. हं. सदसद विवेक बुद्धीला मदत करणारं असतं. पूर्वी छान कोण वागलंय त्याचा हिशोब ठेवणारं असतं. बरोबर. आणि जेव्हा त्याचं न ऐकता आपण आपल्याला पाहिजे तसं वागायला लागतो. म्हणजे काय? आपल्याला पाहिजे तसं वागणं याचा अर्थ मनमानी नव्हे. हं. पण अ, आमच्या घरी मोठ्या भावाने पहिल्यांदी 40व्या वर्षी घर घेतलं, मग माझं 38व्या वर्षी झालं पाहिजे. त्यानी जमेल तेव्हा घेतलंय आणि मी स्पर्धा करून त्याच्या आधी 2 वर्ष घेतोय. मग माझ्या कॉम्पिटिशन. आणि मग मी माझ्या स्वतःच्या इमेजसाठी जेव्हा जास्त कष्ट करतो, तेव्हा मी कळत-नकळत कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असतो. त्यावेळेस दैवाने मला कुटुंब दिलेलं असतं. त्यांचं संगोपन दिलेलं असतं. त्यांची काळजी घेणं दिलेलं असतं. पण यांना सांभाळण्यासाठी मी नाही लागत, पण पैसे लागतात. ही भावना मनाला जास्त मोठी वाटते आणि तो पैशामुळे पुढे जाऊन कष्ट कमी करावे लागते. आपल्याला कम्फर्ट कसा एन्जॉय करता येईल याचा विचार करतो. जास्तीत जास्त काम करतो आणि मोठेपणासाठी आपण मिळालेलंही आनंद, आयुष्य, सहवास, लोक, प्रेम हे सगळं घालवून बसतो. हं. इथे कर्मही करतोच येतो. बरोबर. मोठ्या भावाने जे माझ्यासाठी केलंय ते त्याला जमेल तेव्हा केलंय आणि मी स्पर्धा करून त्याच्या आधी करायला जातोय. वास्तविक घर ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबानुसार मिळणारी आहे. युद्ध ही प्रत्येकाच्या नशिबानुसार मिळणारी गोष्ट आहे. क्षत्रिय धर्मयोद्धा आहे म्हणून रोज उठून धर्मयुद्ध चालत नाही. ते युद्ध देखील आज ना उद्या, कधी ना कधी जेव्हा नशिबात येईल तेव्हाच लढायला पाहिजे. तेव्हा मात्र आपण जर ती संधी घालवली तर मग त्यालाही असंच म्हणता येईल, दैव देतं आणि कर्म नेतं. आणि अशाच तू खूप छान म्हण वापरलीस ही, की दैव देतं आणि कर्म नेतं. दैवाने या अर्जुनाला क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला येऊ ही इतकी मोठी जगज्जेता होण्याची नाहीतर स्वर्ग मिळवायची, अनेकांचं कल्याण करण्याची, नाहीतर स्वतःला धर्माच्या आचरणामधून निष्काम कर्म करून गती मिळवल्याची, अशा सगळ्या ऑप्शन्समध्ये त्याला चॉईसेस होते आणि अपॉर्च्युनिटीज पण होत्या. आणि त्यावेळेस आलेला हा जो एक त्याच्या मनामधला अ, खेद तयार झाला होता, वाईट वाटायला लागलं होतं किंवा तो मोहामध्ये अडकला होता. त्याला म्हणतात, की दैवाने युद्ध करण्यासाठी धर्मयोद्ध्याला संधी देणं आणि त्यावेळेस त्याने त्याचा चुकीचा अर्थ काढून युद्ध न करण्याची शपथ घेणं हे कर्मनेतं असं म्हणतात. म्हणून मला तो प्रश्न खूप आवडला. अगदी रिलेटेड होता. इथे सुद्धा बघ काय म्हटलंय, की जोपर्यंत चित्त शुद्धी होत नाही. हं. बघा, एखादी गोष्ट का करावी? एखादी गोष्ट का करू नये? हे निर्णय आपण अनेकांना जेव्हा सांगायला जातो, तेव्हा त्या लोकांनी जर एखादी गोष्ट ऐकली, तर जो मला मिळाला आहे, तोच रिझल्ट
तेच परिणाम, तेच सुख, तेच फळ त्याही लोकांना मिळालं पाहिजे. आणि हे जर माझ्या सांगण्यातून होत नसेल, तर इथे बघा, इथे म्हटलंय माऊलींनी, की चित्तशुद्धी होण्यापूर्वी निष्काम कर्म हा योग किंवा याचं लॉजिक हे चेष्टेने देखील कोणाला सांगू नये. आधी आम्हाला स्वतःला वागता आलं पाहिजे. बरोबर. आणि हे जे वागणं आहे, हे आपल्याला बुद्धी, हा विवेक, चांगलं काय, वाईट काय, का करायचं, का करायचं नाही, हे निश्चितपणे सांगत असतं. नेहमी मन काय करतं, कशात चूक आहे हे सांगतं. आता आपण जर समजा पटकन खूप त्रास व्हायला लागला, की आपण एसी लावतो, गाडीमध्ये बसतो बरोबर. आणि एसीचा कंटाळा आला, की पुन्हा नाही का, काच 5 मिनिटं का होईना खाली घ्यायला लागतेच की नाही. हो. म्हणजे इंद्रिय सुखाला सुद्धा माणूस कधी ना कधी जाऊन कंटाळतो आणि त्या मुक्त वातावरणामध्ये त्याला पुन्हा एकदा काही ना काहीतरी करण्याची इच्छा होते. म्हणून हे जे करण्याची इच्छा होते, ती मुक्त वातावरणामध्ये जी होते, त्याला आपण कळत नकळत कुठलंही बंधन नाही म्हणून मुक्त ना. बरोबर. मग कुठलंही बंधन पडत नाही अशी जेव्हा आम्ही कामं करू, तेव्हा आम्हाला आनंद अफाट असतो. त्यावेळेस माणूस फळाची अपेक्षा करत नाही आणि ते निष्काम कर्म होतं. ते सात्विक कर्म होतं आणि मग ते तू कशी करते आहेस, हे पाहिल्यानंतर तुला झालेला आनंद लोकं अवलोकन करतात, एनालिसिस करतात आणि तसंच स्वतः वागायला जातात. तेव्हा ते निष्काम कर्म लोकांसाठी सुद्धा आदर्श होत असतं. म्हण एक मार्काची असते, हो. पण त्याचे नाही का, आज आपण मोठं झाल्यावर अर्थ किती वेगळे आहेत. बरोबर. जसं काका आता तुम्ही सांगितलत, की सगळ्यांनाच आपापलं कर्म करत असतात सगळेच. होय. तसं युद्धभूमीवरती श्रीकृष्ण आपलं कर्म करत होते. अर्जुन देखील आपलं कर्म करत होते. अर्जुनाला प्रश्न पडत होता होय. आणि श्रीकृष्ण अजूनपर्यंत अर्जुनाला माहिती नाहीये, की श्रीकृष्ण हे देव आहे. हं. त्यांना आत्तापर्यंत हेच माहिती की आपला सखा आहे. बरोबर. तर मग ते त्यांचंच ऐकत होते. होय, होय. तर याचं कसं स्पष्टीकरण? म्हणजे श्रीकृष्णाचं कर्म वेगळं आहे का? नाही, नाही, नाही. किती छान विचारलंयस. बघ आता, कृष्णाने आधीच सांगितलं, की जोपर्यंत आपण निष्काम कर्माची व्याख्या समजत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की आपण किरकोळ कृष्णाचं कर्म श्रेष्ठ. श्रेष्ठ. मग आपण किरकोळ काम असेल, तर साध्या घरात शेजारच्या आपण फिटरकडून काम करतो. हो. पण जरा जरी मेजर काम आहे असं वाटलं, तर कळत-नकळत आपण गाडी शोरूमला नेतो. बरोबर. इथे सुद्धा बघ काय झालंय, की ज्याला पूर्ण माहिती आहे, त्याचं जर आपण अनुकरण केलं, तर निश्चितच हा जसं करतोय तसं होईल. आपलंही जीवन, कार्य, कर्म आणि त्याचे परिणाम हे त्याच दृष्टीने, त्याच दिशेने जातील. बघ, आता याच्यामध्ये म्हटलंय, की प्रत्येक वेळेस आपण पण कुठलंही कर्म करत असतो, तेव्हा कळत-नकळत यापूर्वी आपल्याला पडलेला प्रश्न कोणाला पडला होता? त्यावेळेस ते लोकं कसे वागले होते? हे जे शिवाजी महाराज कसे वागले? तुकाराम महाराज कसे वागले? माऊली कसे वागले? नामदेव महाराजांनी काय केलं? कृष्णाने काय केलं? रामाने काय केलं? हे जसं सगळीकडं आपण प्रमाण म्हणून शोधत राहतो, तर याच्यात काय असतं? ह्या सर्वांनी अनंत काळ टिकणाऱ्या या समाजासाठी केलेलं परोपकारी कार्य आहे. मग कळत-नकळत त्यावेळेस काय घडलं, तसंच मला आज करता येईल का? हे आपण प्रत्येक वेळेस चेक करत असतो. आणि म्हणून म्हटलंय, की आता बघा कृष्ण काय हं. म्हणतायत, की अरे, निष्काम कर्म हे पूर्ण शुद्ध ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. आणि पुढे काय म्हटलंय, की निष्काम कर्म हाच तर या जीवनाचा खरा हेतू आहे. जर आधीच्या कर्म, वासना, बंधनं
आणि आत्म्यावर पडलेले लेयर्स, त्याचं जीव पातळीवर आलेलं स्वरूप, हे काढून टाकण्यासाठी त्याच्यावरची आवरणं केली पाहिजेत. त्याचा नाश करण्यासाठी हे आयुष्य आहे. आणि ते न करता जर वाढत गेलं, तर मग या जीवनाचा तरी काय अर्थ राहिला? मग परत तुझी म्हण वापरता येईल, दैव देतं आणि कर्म नेतं. हो, कारण मनुष्य जन्मामध्येच फक्त आपल्याला बुद्धी वापरता येते. बरोबर. भाकरी कशी मिळवायची, किती मिळवायची आणि कुठे खायची, हे माणसाला कळतं, पण नाही का जनावराला कळत नाही खरं. कुत्र्याला आपण अगदी आपल्या ताटातली मऊ भाकरी दिली, तर ते वाळवतं आणि वाळल्यानंतर खातं. आपण वाळलेली भाकरी खाऊ शकतो का? नाही. म्हणून इथं काय म्हटलंय, की एखादं कर्म आम्ही जेव्हा करत असतो, तेव्हा त्या कर्माच्या पाठीमागचं पूर्ण ज्ञान पाहिजे. त्या कर्माच्या पाठीमागे आपण ज्यांना प्रमाण मानतो, त्या प्रमाणाबद्दल आपल्याला श्रद्धा पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ज्यांना आदर्श मानतो, त्यांच्याबद्दल मनात भक्ती, श्रद्धा आणि प्रेम ह्या 3 गोष्टी नसतात, तोपर्यंत त्यांच्यासारखं आचरण करण्याची कधी कोणाला इच्छा होत नाही सुवर्णा. लक्षात ठेव. मग काय असतं, की हे साधूंचं कर्तव्यच आहे. अजून तुझं ऑब्झर्वेशन खूप बारीक आहे, की तो त्याचा सखाच आहे. हो, पण सारथ्याचं देखील एक कर्म आहे. बरोबर. सारथ्याचं देखील एक कर्तव्य आहे, की ज्याचं सारथ्य करतोय, त्याचा जीव वाचवणं आणि त्याला प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याकडचं बेस्ट मार्गदर्शन करणं, हा देखील आजतागायत आपण कधीही न बोललेला विषय आहे. पण हा सारथी का झाला? तर सारथ्याकडे बाय डिफॉल्ट हे राइट्स येतात, की आपण आपल्या मार्काला बेस्ट ऑप्शन आणि ओपिनियन हे देऊ शकतो. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला सारथी असूनही ज्ञान द्यायच्या अधिकाराचा आहे, याचं सगळ्यात मोठं गुपित आहे, की त्याने सारथ्याच्या भूमिकेचं देखील कर्तव्य कर्म म्हणूनच पाळलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट तू इतक्या बारीक प्रश्नातून विचारलीस. आणि म्हणून बघ कसं म्हटलंय, की प्रत्येकाने दोज हू आर सॅटिस्फाईड फॉर देअर बर्थ, डुईंग्स अँड व्हॉटएव्हर कम्स इन देअर लाईफ, हे लोक जे आनंदी आहेत, त्यांनी ही कर्म कशी करायची हे ओळखलेलं आहे. बरोबर. मग म्हणून तो काय म्हणतोय, मी बघ कसा अर्जुना नित्य रोज तुझ्या बरोबर प्रत्येक प्रसंगाला तोंड देत मी तुझ्या बरोबर आहे. एकदाही तुला सोडून गेलोय का? नाही. आणि तू तर पाहिलेलेस मागे सांदीपनी ऋषींचा, मी ज्या वेळेस गुरुकुलामध्ये होतो, तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांचा मृतपुत्र देखील आणून दिलेला आहे. बघ, तरी पुरतेपणा लागे आणिकू दुसरा नाही जगी, असं कम्प्लीटनेस असणारा माझ्याशिवाय जगात कोणी नाहीये, हे तू पाहिलेलं आहेस. ऐसी सामुग्री माझ्या अंगी. बघ काय म्हणतोय कृष्ण, की व्हाय यू शुड फॉलो मी ओनली. तू मलाच का प्रमाण मान? तर अजून मी देव आहे तुला माहिती नाहीये. पण पाठीमागच्या जर इतिहासाचा अभ्यास केला, तर बघा माऊलींनी किती सुंदर सांगितलंय. तरी पुरतेपणा लागे आणिकू दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी, जाणतसे तू. तुला हे सगळं माहितीये. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, म्हणजे प्रत्यक्ष पाहिलाय. पवाडा देखिला, तोही मी उगला, आणि तरी देखील मला कर्मांमध्ये राहून कर्मासारखं हे वागावंच लागतंय. कारण तू जर आता माझ्याबरोबर आहेस आणि मी कर्म न करता नुसतंच तुला काही जादू करून दाखवल्या, मी माझ्या योग मायेने किंवा कुठल्यातरी एक गुप्त अंतरंगी शक्तीने हे युद्ध नष्ट केलं, तर तू कर्माच्या ऐवजी त्याच गोष्टी शिकायला जाशील. आणि म्हणून म्हटलंय, की जोपर्यंत आपल्याला कर्म, त्याच्या पाठीमागची भूमिका आणि त्याच्या पाठीमागचं अनकंडिशनल डुईंगचा ॲटिट्यूड, इंटरेस्ट आणि तशी मेंटॅलिटी, हे तीनही होत नाही, तोपर्यंत आपण केलेलं काम हे निष्काम कर्म आहे असं सांगता येत नाही. आणि म्हणून तो काय म्हणतोय, की नेहमी अशाच लोकांना बघून कामं करावी, की ज्याच्यामुळे आम्हाला रोज नानाविध कामं करण्याची इच्छा झाली पाहिजे. ती निष्काम कर्म असली पाहिजे. आणि त्यांनी जसे आनंदाने
बघा, आज तुकाराम महाराजांसारखं जर आपण जगू शकलो, तर सगळ्यात मोठा आनंद काय आहे? तर त्यांना घ्यायला भगवंताने गरुड नावाचं हे पुष्पक विमान घेऊन आले होते. म्हणजे जर तुकारामासारखं जगता आलं, तर मीही तुकाराम नावाचा पृथ्वीवरचा संतांच्या रूपामध्ये राहणारा देव होऊ शकतो. पण फक्त मला तुकाराम पूर्ण अंगी जाणता आला पाहिजे. आणि म्हणून काय म्हटलंय, की कुठलंही कर्म करताना बुद्धी आणि हेतू हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतात. आणि एकदा सगळी कर्म करायला आपल्याला ज्ञान झालं, की मग तर सगळंच करावं लागतं. बघ, जिना चढत गेला, की काही काळाने आपल्याला तिथे थांबून जिना उतरावंच लागतं. आहे त्याच ठिकाणी थांबलं, तर प्रगती खुंटेल की नाही? आणि म्हणून आपण ज्याला सारं समजलं आहे, त्याने कर्म देखील सगळ्यांच्यात राहून केले पाहिजे. मी माझं एकटा करतोय, देव कसा मिळवला मला माहित नाही. आणि म्हणून म्हटलंय, की आपण काय केलं आहे? आपण काय मनोवृत्ती वापरली आहे? आपण कशी सेवा केली आहे? मनोवृत्ती, सेवा आणि तसंच आचरण केलंय आणि त्याच वेळेस भक्तियुक्त अंतःकरणाने प्रेमळपणे आम्ही हे सगळं केलेलं आहे, हे जेव्हा समजतं, तेव्हाच माणूस समाजाकडूनही तसंच करून घेण्यासाठी खूप उत्सुक होतो आणि सतत काळजी करत राहतो. आणि तीच संतांची मनोवृत्ती असते. आणि म्हणून काय म्हटलंय, की तुला आता एक सगळ्यांनी खूप चांगला योद्धा, तुझ्याकडे असणारं कौशल्य, तुझ्याकडे असणारं ज्ञान, तुझ्याकडे असणारी सात्विकता आणि सगळ्यात मोठी म्हणजे सहनशील असूनही द्वेष निर्माण झालेला नाहीये. म्हणून अर्जुना, तू या युद्धभूमीवर जमलेला सगळ्यापेक्षा खूप वेगळा आहे. अनेक योद्धे तुझ्याकडे बघून देखील आज युद्ध करतात आहेत. आणि म्हणून तू जेव्हा सात्विकतेने कर्माची आणि कर्तव्याची हे दोन्हीचीही जाणीव ठेवून वर्णानुसार आचरण करशील, तसेच सगळे लोक कर्म करतील. आणि हेच कर्म आपल्याला, या भावनेने केलेलं कर्म आपल्याला कुठल्याही बंधनांशिवाय मोकळं करत असतं. आपलं आयुष्य पुढं जात असतं. आपल्या मनावर असणारे नानाविध आवरणं, लेयर्स ही सगळी नष्ट पावत असतात. ही नाश पावत असतात. आणि त्यानंतर पुन्हा ज्ञानयुक्त कर्माने मनुष्य हे सारं कोणी घडवलं आहे याची ओढ लावून घेतो. त्यावेळेसच माणसामध्ये भक्ती निर्माण होते. म्हणून याची सुद्धा आपण जर रोजच्या जीवनामध्ये अ, सांगड कशी घालायची ठरवलं, हं. तर रोजची कामं करणं आवश्यक आहे. हो, रोजच्या कामांमध्ये प्रेम आवश्यक आहे. बरोबर. ती करत असताना दुसऱ्यांसाठी करतोय, नाहीतर तुमच्यासाठीच करतोय, माझ्यासाठी काही करतोय का? म्हणून ₹500 घरात द्यायचे आणि 1,500 स्वतःकडे ठेवायचे. असंही करून चालणार नाहीये. जर सगळ्यांसाठीच करायचं तर सगळ्यांसाठी करायचं. पण आम्ही काम करताना कर्म कशासाठी करतोय? ते कर्म करत असताना मला कसं वागलं पाहिजे? त्यावेळेस माझी भूमिका काय? माझं कर्तेपण मला बाजूला ठेवता येतंय का? मी खरंच माझ्या घराण्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी करतोय का? मी नाव होण्यासाठी करत असेल, तर माझं सकामी कर्म झालं. मग त्याचे परिणाम मला सुख, दुःख, दोष, कौतुक, मग काही लोक नाही का दोष देतील, काही लोक फ्लेक्स लावतील. मग आता हे जगात चालूच आहे. हो. मग अशा वेळेस आपण म्हणू शकत नाही, की मी हे निष्काम कर्म केलंय. संतांच्या नावावर आम्हाला फ्लेक्स लावायला लागतात. त्यांच्या खाली आमचा छोटा फोटो लिहायला लागतो, लावायला लागतो. त्यांची वचनं लिहावी लागतात. परंतु आम्ही तसं आचरण नाही करू शकत. म्हणून कितीही संतांच्या फोटोखाली ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो लावला, पालखीचं आगमन केलं आणि खाली स्वतःचा फोटो टाकला, तरी लोकं ज्ञानेश्वर माऊलींकडे पाहतात, आपल्याकडे पाहत नाहीत. कारण त्यांनी त्याच्या आचरणाने, त्यांच्या कर्माने आणि त्यांच्या मनोवृत्तीने हे विश्वची माझे घर हे सिद्ध करून दाखवले, मी करता आहे. आणि त्यांनी
ही कर्म करत असताना मी भगवंतासाठी करतो, ही भावना आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजवलेली आहे. शिवाजी महाराजांनी जसं हे स्वराज्य आहे, लोकमान्य टिळकांनी तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे प्रत्येकाने बिंबवलंय आणि त्यानुसार आम्ही पुढच्या पिढ्या अनेक कर्म करत आलो आहोत. म्हणून या कर्म, त्यानुसार आचरण आणि त्यातली सात्विकता आणि त्यातले हेतू हे पाहण्यासाठी आपल्याला ज्ञानही पाहिजे, ज्ञानोत्तर भक्तीही पाहिजे आणि निष्काम कर्म करण्याची मनोवृत्ती आणि निश्चय देखील पाहिजे. हे आपण या 3 अध्यायांच्या आधाराने निश्चित सांगू शकतो. वाह! सुंदरच काका. म्हणजे काका संत आणि देव हे म्हणजे हे जे सांगत आलेत, तर ते आत्ताच्या घडीला कसं काय आपण आचरणात आणायचं? बरोबर आहे. आज तसं पण इतक्या प्रमाणबद्ध आणि जगाच्या कल्याणासाठी काम करणारे पटकन डोळ्यासमोर येत नाहीत. हो. कारण बघा, इथं सुद्धा बघ, मी युद्ध करणार नाही असं म्हणत होता, बरोबर. की या लोकांना मी मारून काय करू, हे काय करू, ते काय करू. मग नंतर तो तिथं काय म्हणतोय बघ, की मला हे जर दोषयुक्त वाटतंय तर मी का करू? त्यावर भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण बघ अर्जुनाला काय सांगतात येत, प्रकृतीम यान्ति भूतानी निग्रह किम करिष्यति. जर हे सगळं मी रचलेलं आहे, हो. दैवाने तुझ्या नशिबी आलंय, शरीर तुला तसं नाही का वागवायचं आहे, तर मग मी ठरवलेल्याच गोष्टी या विश्वात होतात, तर मग मी करणार आणि मी नाही करणार, ह्या तुझ्या म्हणण्याला, निर्णयाला, विचाराला किंवा हट्टाला तरी काय किंमत आहे अर्जुना? आणि मग तो इथं म्हणतोय, की बघ तू विचार कर, याच्या आधी देखील कित्येक प्रसंग असे आले, की तुझ्या मनासारखं पाहिजे होतं तेव्हा घडलं नाही आणि जेव्हा तुझ्या मनात नव्हतं तेव्हाही घडलं. बरोबर. मग त्यावेळेस तू नाही का हे कोण करतं आणि कोण करू देत नाही, हा कधी विचार केलास का? नाही. हा कधी केला नाहीस. मग आजच्या घडीला तुझ्या डोळ्यासमोर जर कोणी नाहीये, तर मग त्यावेळेस कळत नकळत रामाने देखील तू असं-असं केलं, परशुरामाने देखील असं-असं केलं, प्राचीन काळी भगवान शिवांनी असं केलं, हीच प्रमाणं मानलीस की नाही? हो, पण म्हणून बघ काय म्हणताय, की आपण जेव्हा कोण आहे हे विसरतो, तेव्हा आपल्या मनामध्ये हे मी करू का नको करू? हं. असा प्रश्न कधी निर्माण होतो, मी कोण आहे ही भूमिका विसरल्याशिवाय माणूस असं करू शकत नाही. अर्जुनाला जर आपण धर्मयोद्धा आहे, इतकंच माहिती आहे, तर त्याने धर्माचं युद्ध करणं इथपर्यंतच त्याची निर्णय क्षमता हो. लागू आहे. त्याचा फायदा काय होईल? त्याचं नुकसान काय होईल? हो. या दोनही गोष्टींवर धर्मयोद्धा विचार करू शकत नाही. खचितच त्याने करू नये, अन्यथा तो पुन्हा कर्तव्यापासून दूर होतो. विचार केला की निष्काम कर्म पण होत नाही. मग जर सुखासुखी आणि देवाच्या कृपेने ही संधी मिळालेली आहे, तर युद्ध न करण्याचा विचार देखील या जन्मी भरून न काढणारं नुकसान करून देईल म्हणतोय. बघा, म्हणून म्हटलंय, की एकदा आत्मस्वरूपाचा बोध माणूस विसरला, आपल्या बुद्धीने आपले कर्म ठरवू लागला. मी काय करायचं, मी काय करायचं नाही, हे तर आपण आज रोज करतो. हो. पण शेवटी त्याचे परिणाम कुठे ना कुठे जाऊन आपल्याला एकतर ॲडजस्ट करावं लागतं, ॲक्सेप्ट करावं लागतं, सोडून तरी द्यावं लागतं, नाहीतर एकट्यालाच मिळालं तर संरक्षण तरी करावं लागतं. हे कोणत्या ना कोणत्या स्वार्थासाठी केलेल्या कर्माने
कोणत्या ना कोणत्या विवंचनेत माणूस अडकतो. आणि जेव्हा निष्काम कर्म असतं, आपल्याला एखादं काम केल्यावर कधीही चिंता पडत नाही. कसलं भय राहत नाही, काळजी राहत नाही. ते टिकवून ठेवण्याची जबाबदारीही आपल्यावर येत नाही. त्याला निष्काम कर्म आजच्या घडीला म्हणता येईल, की ठीक आहे ते मला म्हणाले म्हणून मी केलं. बघ आता एस-टी आहे. एस-टीचा ड्रायव्हर इकडून जातो हं. आणि तो तिथे लोकं घेऊन जातो. तो त्याचं काम करत असतो. त्याच्या कामामध्ये तो रस्त्यातून अचानक रस्त्याची मशागत केलेली नाहीये, म्हणून एक मोठा खड्डा आला. हं. पाठीमागच्या 50-52 लोकांचा विचार केला तर ती गाडी खड्ड्यातून जाते. का? तर वेडीवाकडी वळवून चालत नाही. बरोबर. आणि खड्ड्यात जाते. काही लोकं ओरडतात, गाडी खड्ड्यात केली. किंवा खड्ड्यात केल्यानंतर चाकाला थोडंसं काहीतरी एक अडचण निर्माण होऊ शकते, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, एखादा फॉल्ट तयार होतो. आणि मग तो पुढच्या गावामध्ये गेला, की ती एस-टी डेपोमध्ये नेतो आणि म्हणतो, "मगाशी मोठ्या खड्ड्यात आपटले." तर तिथे 52 लोकांचा जीव वाचवायचा हेतू जर मोठा ठरवला, तर खड्ड्यात चाक गेल्याने झालेलं नुकसान हा त्याच्या अंगी दोष लागत नाही. बरोबर. आणि तेच जर तो मी ड्रायव्हर असताना गाडी आणि माझं स्वतःचं स्किल हे वापरायला गेला असता आणि तो खड्डा चुकवता आला नसता आणि या लोकांना दुखापत, इजा झाली असती, तर ते कधीही या जन्मामध्ये न भरून न निघणारी खंत त्याच्या मनाला राहिली असती, की त्याच्यापेक्षा गाडी खड्ड्यात गेली असती तर परवडलं असतं. पण एवढ्या लोकांचा झालेला त्रास आपल्याला बघवत नाही. खरंय. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस कोणी काही आपल्या कर्माचा अर्थ सांगेल, पण ज्याच्यामुळे आपल्याला शांतपणे बसता येतं, समाधान. खंत लागत नाही, समाधान मिळतं. आनंदाने, सुखात आपण आहे त्या ठिकाणी झोपू शकतो. झोपेतही आपल्याला स्वतःच्या चुकांची पुन्हा पुन्हा कबुली देणारी स्वप्न पडत नाहीत. त्याला म्हणायचं निष्काम कर्म. म्हणून संतांच्या वचनांमध्ये खऱ्या देवाच्या आता बघ कृष्ण एकदा तरी म्हणतोय का, की "अरे अर्जुना, फक्त युद्ध कर ना, मी तुला सांगतोय तर." सगळ्या शब्दांना, सगळ्या प्रश्नांना, सगळ्या विचारांना तो नाही का कसं समर्पक उत्तर देता येईल याचाच विचार करतोय. आणि म्हणून म्हटलंय, की जोपर्यंत आपण आपल्या नशिबात आलेले कर्म हे भोगून संपवत नाही, तोपर्यंत ती पुढे जात नाहीत. आज आम्ही उपाय करतो, पण उपाय केला, की उपायाने तात्पुरता फक्त सुटका आणि आपल्याला रिलॅक्स म्हणतो ना आपण, हे श्रमशून्य होता येतं. पण हा तात्पुरता असतो. उपाय म्हटल्यावर तात्पुरता. हो. आणि इलाज म्हणजे कायमचा. मग तो इलाज नसतो, तो उपाय असतो. म्हणून तो तात्पुरता असतो. पण तात्पुरता असतो. मग आपल्याला परत पुढे आयुष्यात जाऊन ते कुठे ना कुठे भोगावं लागतं. मग आता जेव्हा ताकद आहे, तेव्हाच भोगणं बरं, की आपण नाही का कुठेतरी म्हातारं झाल्यानंतर खुर्चीत बसायचं, काठ्यावर झोपायचं आणि तिथं जाऊन चिंता करायची. म्हणून कृष्ण काय म्हणतोय, की जेव्हा तुझ्याकडे ताकद आहे, शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि एक दृढनिश्चयाचं बल आहे, तेव्हाच तू या सगळ्या गोष्टी कर. आणि अशा वेळेस जर तुला हे सगळं कोण करतो आहे, तो जर दिसला, त्याचं महत्त्व समजलं, देव म्हणजे काय कळालं, खऱ्या देवाचं काम काय असतं ते कळालं. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं, की "तू तर पाहिलंय, माझ्या इतकं परिपूर्ण कोणी नाही. हं. तरी देखील तुझ्याबरोबर मी युद्धभूमीवर येऊन बसलोच आहे की रथ हाकतोच आहे की. रथ हाकताना मी तुला कधीतरी म्हटलं का?" आणि म्हणून म्हटलं, की "तू जे करशील ते दृढनिश्चयाने कर." मग लगेच अर्जुन म्हणतो, "अरे मी तर पक्कं ठरवलं होतं युद्ध करायचं. आपलं फक्त जे राज्य आहे त्याचा अधिकार मिळवायचा आणि हे सगळं करायचं. पण मग माझ्या निश्चयाला कोणी जास्त नाही का असं हलवून टाकलं. मला विचलित केलं. मला काम करणं, कर्म करणं, एखाद्या गोष्टीला सामोरं जाणं सुद्धा भीतीदायक वाटायला लागलंय. हे कशामुळे झालं?" मग कृष्ण म्हणतो,
पुन्हा दुसऱ्या अध्यायातलं इथं संदर्भ आलाय, की जेव्हा मनाविरुद्ध होतं, तेव्हा क्रोध होतो आणि त्याच वेळेस हा इथे म्हणतो, की ह्या ज्या इच्छा आहेत, या इच्छा क्रोधाला म्हणजे न मिळालेल्या गोष्टींना मोठे समजतात. आपल्याला एखादं फळ नाही मिळालं, की आपल्याला राग येतो. मिळालेल्या गोष्टींचा देखील आनंद निघून जातो आणि कळत-नकळत आपण न मिळालेल्या गोष्टींचं चिंतन करतो. आता याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं ना, तर बघ, खूप अभ्यास केला होता, पण मला मार्कच कमी मिळाले. असं म्हणून मिळालेल्या मार्कांवर सुद्धा प्रेम न करता, रडत-खडत आहे त्याच आयुष्यामध्ये पुन्हा पुढे जाऊन काहीतरी वेगळेच चॉईस करतात आणि वेगळ्या-वेगळ्या अभ्यासक्रमाला जातात. आपल्याला जेवढे आपण कष्ट केलेत, तेवढाच अभ्यास येतोय, तेवढी स्मरणशक्ती आहे, तितकेच मार्क मिळाले आहेत. पण कपॅसिटी माहीत असताना जास्त विचार करणं, याला भगवद्गीतेमध्ये काम म्हटलंय, की यू नो युअर लिमिटेशन्स, यू नो युअर कॅपॅसिटी, यू नो युअर एबिलिटी. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अयोग्य किंवा एक स्ट्रॉंग असं जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा हा काम तयार होतो आणि हा कामच नेहमी कर्माला दोष लावत असतो. म्हणून त्याच्यामध्ये त्याने पुन्हा-पुन्हा काय म्हटलंय, की तू जर समजा असं विचार करत बसलास, काय, की जाळ विझावा म्हणून खूप लाकडं टाकली, की ते दबलं जाईल, वारं लागणार नाही आणि मग अजिबातच नाही का ते खालचा अग्नी वजनानेच दाबून गेला. कोणी तिथं जाऊन फुंकर नाही मारली, शिलगवला नाही, पेटवला नाही. तर पण असं होईल का? नाही. काही ना काही वेळाने तो मनात असलेला राग, द्वेष, परिस्थिती आली की बाहेर पडतो आणि आपण काय म्हणतो, तरी मी इतके दिवस काही बोललो नाही. जर मला मी सांगायचं असतं ना, तर तेव्हाच सांगितलं असतं. त्याला म्हणतात, की अग्नी विझवण्यासाठी खूप लाकडं टाकून उपयोग नाही होत. उलटं त्याच्याने अग्नी पेटतच राहतो पेटतच. आणि जास्त काळ पेटतो. म्हणून मानवाला जे भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आहेत, आमच्या रोजच्या आयुष्यात रोज आमच्या घरात काय जास्त आहे, ती गोष्ट गर्व करायला शिकवते. आमच्या घरात काय कमी आहे, ती गोष्ट मिळवण्याची खंत करायला शिकवते. खरंय. पण आपण खरं-खरं सर्वांसाठी आनंदाचं आयुष्य असं जगत नाही. म्हणून या तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की हा जो तुलनेतून निर्माण होणारी हाव, कल्पना आणि मला सगळं पाहिजे हा जो विचार आहे, हा माणसाला कर्तव्यापासून, कर्मापासून, ज्ञानापासून आणि भक्तीपासून ह्या चारही पासून दूर नेतो. म्हणून कधीही मनात तू कुठले वाईट विचार मनात येऊ देऊ नको. जे काय आहे ते माझ्या नशिबाने मला मिळालंय. म्हणजे देवाने मला दिलंय. रादर आजच्या घडीला तर तुम्ही असं म्हणा, की माझ्याशिवाय कोणी कॅपेबल नाहीये, म्हणून त्याने माझं नियोजन केलंय आणि नशिबाने मला ही संधी मिळाली आहे. शिक्षण घेतलेले किती आहेत, पण प्रत्येकाला नोकरी मिळते का? नाही. सो म्हणजे याचा अर्थ काय? नुसतं शिक्षण आयुष्य घडवू शकत नाही. अपॉर्च्युनिटी पण आयुष्य घडवते. तीच इथे त्याने अर्जुनाच्या बाबतीमध्ये युद्ध करायची संधी मिळाली, असं सांगितलंय. म्हणून कर्मयोगाला फार महत्त्व दिलंय, बाकी कशाला दिले नाही. आणि या ठिकाणी त्याने तिसरा अध्याय संपवलाय. वाह! खरंच काका. कर्मयोगाचे इतके वेगवेगळे डेव्हिएशन्स आहेत, की ते जर आपल्याला समजले म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये किती वेगवेगळ्या हेतूने कर्म करतो, कोणत्या विचाराने कर्म करतो, हे जर आपल्याला कळलं एक्झॅक्टली, तर आपण निष्काम कर्म निश्चितच करू शकतो. खूप छान. आणि ते तुम्ही कर्मयोग हा एवढा मोठा अध्याय, त्याचा तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने आम्हाला विश्लेषण करून सांगितलं, की ही भगवद्गीता आचरणात आणता येईल आम्हाला आता. होय, होय. नक्कीच, नक्कीच. टॉक टाईम मराठी पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचं टॉक टाईम मराठीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज हेही तुम्ही फॉलो करा. तिकडे आपण या एपिसोडचे छोटे-छोटे रील्स करून आपण तिकडे अपलोड करतो, जे तुम्हाला जास्त आवडतंय.
थँक यू सो